सध्या आपल्या राज्यामध्ये अशोक खरात प्रकरण हा कॅप्टन बाबा या प्रकरणामुळे राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्यावर मोठे आरोप झालेले आहेत आणि यानंतर त्यांनी राजीनामा दिला। महिला आयोग हा कशासाठी असतो, कोणत्या कायद्याअंतर्गत महिला आयोगाची स्थापना होते, महिला आयोगाच्या अध्यक्षाची पात्रता काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला आयोगाचे नेमके कामं काय आहेत, या गोष्टी जोपर्यंत तुम्हाला माहीत नसणार तोपर्यंत या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षावर आरोप लागणं हे किती गंभीर गोष्ट आहे हे तुम्हाला कळणार नाही। यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की महिला आयोगाबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती असायला पाहिजे। त्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण गोष्टी आपण पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओमध्ये आपण महिला आयोगाबद्दल संपूर्ण माहिती पाहूया। चला तर मग आपण व्हिडिओ चालू करूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की महिला आयोग हा संवैधानिक संस्था नाही आहे। महिला आयोग हा वैधानिक संस्था आहे, म्हणजेच एका कायद्यानुसार या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे आणि भारतामध्ये राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोग अशा प्रकारचे दोन प्रकार आहेत। यामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही नॅशनल कमिशन फॉर वुमन्स ॲक्ट 1990 नुसार करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची जी स्थापना आहे ही महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993च्या अंतर्गत करण्यात आलेली आहे। आता महिला आयोग कोणत्या कायद्यानुसार स्थापन झालेला आहे हे मी तुम्हाला सांगितलं। आता महिला आयोगाची रचना कशी असते, त्यामध्ये कोण कोण सदस्य असतं हे मी तुम्हाला सांगतो। महिला आयोगामध्ये एक अध्यक्ष असतो, या अध्यक्षाच्या व्यतिरिक्त 6 अशासकीय सदस्य असतात आणि एक सचिव असतो आणि या सचिवाच्या व्यतिरिक्त राज्याचे पोलीस महासंचालक हे महिला आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात। या आयोगामध्ये राज्याचे पोलीस महासंचालक सुद्धा सदस्य असतात, ही महत्त्वाची गोष्ट आहे। यानंतर आता आपण पाहूया की महिला आयोगाची अध्यक्ष होण्याची पात्रता काय आहे। यामध्ये सदर व्यक्तीने महिलांच्या प्रश्नांवर काम केलेलं असलं पाहिजे। याशिवाय समाजसेवक, महिला कार्यकर्ता, कायदा, प्रशासन आणि शिक्षण, आरोग्य याशिवाय सामाजिक क्षेत्र याचा त्यांना अनुभव असायला हवा। अशा व्यक्तीची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केली जाते। ज्या व्यक्तीला या क्षेत्रातला अनुभव आहे अशा व्यक्तीची महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नेमणूक केली जाते। आता आपण हे पाहूया की महिला आयोगाला जे न्यायिक अधिकार देण्यात आलेले आहेत ते कोणत्या कलमानुसार देण्यात आलेले आहेत। महिला आयोगाला महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम याच्या अंतर्गत कलम 10(2) नुसार न्यायिक अधिकार देण्यात आलेले आहेत। आता हे पाहूया की महिला आयोगाची नेमकी कामे काय आहेत। महिला आयोगाची महत्त्वाची कामं आपण पाहूया। यामध्ये जर का महिलांवर अन्याय झाला किंवा अत्याचार झाला तो रोखणे, महिलांच्या अधिकाराचे संरक्षण करणे, संवर्धन करणे, याशिवाय पीडित महिलांचं समुपदेशन करणे म्हणजे पीडित महिलांची काउन्सिलिंग करणे, याशिवाय ज्या पीडित महिला आहेत यांना विनामूल्य कायदेशीर सहाय्य पुरवणे हे महिला आयोगाचं काम आहे आणि महिलांच्या हक्कांचे जर उल्लंघन होत असल्यास त्याची चौकशी करणे हे सुद्धा महिला आयोगाचं काम आहे। याशिवाय राज्यभरात कुठेही महिलांवर अत्याचार होत असतील, तशी प्रकरणे घडत असतील तर तशा परिस्थितीमध्ये स्वतःहून सुओ मोटो घेऊन केस दाखल करणं हे महिला आयोगाचं महत्त्वाचं काम आहे। त्याचं संशोधन करणं, त्याचा अहवाल तयार करणं हे सुद्धा महिला आयोगाच्या अंतर्गत केलं जाते। याशिवाय महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करणं हे सुद्धा महिला आयोगाचंच काम आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महिला आयोगाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झाली आहे, महिला आयोगाचे कोणते प्रकार आहेत, याशिवाय महिला आयोगाची रचना तुम्हाला सांगितलेली आहे, अध्यक्षाची पात्रता काय असते ते सांगितलं आहे, याशिवाय महिला आयोगाला न्यायिक अधिकार कोणत्या कलमानुसार देण्यात आलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे आणि महिला आयोगाची नेमकी कामं काय आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। या आयोगाच्या या कामांवरून, या रचनेवरून, अध्यक्षाच्या पात्रतेवरून बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील की महिला आयोगाचं काम काय आहे आणि सध्या महिला आयोग कोणत्या विवादामध्ये पडला आहे, सध्या महिला आयोगाच्या अध्यक्षावर कोणत्या प्रकारचे आरोप होत आहेत। या गोष्टीची आता चांगली क्लॅरिटी तुम्हाला आलेली असेल, कारण कोणत्याही संस्थेचे जोपर्यंत तुम्हाला कामं कळणार नाहीत, त्यांच्या जबाबदाऱ्या कळणार नाहीत तोपर्यंत अशा प्रकरणांमध्ये त्या गोष्टीची गांभीर्यता तुम्हाला कळणार नाही। त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की शेअर करा, याशिवाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा।